मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली आहे। मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 2.5 तास मंथन झाले। राज ठाकरे स्नेहभोजनासाठी सहकुटुंब मातोश्रीवर गेले। यावेळी ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे। तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंना भेटण्यास गेले होते, मात्र ते एकटेच होते। मात्र आज राज ठाकरे आईसह उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर गेले। 2.5 तासानंतर राज ठाकरेंचं कुटुंबीय मातोश्रीवरून निघालेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखीन दृढता वाढत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे ठाकरे सेना युतीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। तर मागील अनेक वर्ष दुरावा असलेल्या बंधूंमध्ये जवळीक वाढून थेट युतीची चर्चा सुरू आहे। दिवस भरला का? दिवस भरला? हो सर। दिवस भरला ना तुमचा? आता लागा का मला? महापालिकेचा? कसल्या महापालिकेची? आई आहे बरोबर? हो हो। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, यावेळी 2.5 तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर आलेले होते। नक्कीच रुबीना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते। त्या ठिकाणी 2.5 तास ठाकरे कुटुंबीय दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र आलं आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि थेट 2.5 तासानंतर राज ठाकरे हे सहकुटुंब बाहेर आले। त्यांच्या मातोश्री त्यांच्यासोबत होत्या, त्यांच्या पत्नी सोबतच अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सहकुटुंब राज ठाकरे हे पहिल्यांदाच मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले होते। स्नेहभोजनाचा जे कार्यक्रम होता ते खरं तर याआधीच आयोजित होतं। आजची भेट ही नियोजित होती आणि त्यानुसार स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्री या ठिकाणी गेले होते। खरं तर रुबीना, आपण जर बघितलं तर मागील 3 महिन्यांपासून सातत्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटत आहेत। मग कौटुंबिक कार्यक्रमाला असोत किंवा मग वेगवेगळ्या कार्यक्रमाला असोत, आपल्याला वेगवेगळ्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भेटताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या भेटीगाठी सातत्यानं होत आहेत, आता ज्या प्रकारे भेटींचा सिलसिला मागील काही महिन्यांपासून सुरू झालेला आहे, आता तोच सिलसिला पुढेही सुरू राहणार आहे। त्याचे कारण म्हणजे आज जी भेट झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची, त्यांच्यामध्ये खरं तर ज्या विषयांवरती चर्चा झाली ते अनेक विषय अर्थात गुलदस्त्यात आहे। त्यापैकी जी माहिती मिळत आहे त्यानुसार दरवर्षी शिवाजी पार्क या मैदानावर मनसेकडनं दीपोत्सव साजरा करण्यात येतं, दीपोत्सव आयोजित करण्यात येतं आणि या दीपोत्सवामध्ये अनेक राजकीय नेते, सिनेकलाकार हजेरी लावतात। तर यावेळी उद्धव ठाकरे येण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। मागील काही दिवसांपासून मनसेचे नेते असतील किंवा मग ठाकरे गटाचे नेते असतील, यांच्यामध्ये पडद्यामागे चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरे या दीपोत्सवाला हजेरी लावतील आणि त्यांना निमंत्रण मनसेकडनं देण्यात येईल। या संदर्भात आज चर्चा झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे दीपोत्सवाला राजकीय फटाके फुटण्याची पुन्हा एकदा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। जसं तू म्हणालीस की युतीच्या चर्चांना या अशा भेटींमुळे उधाण आलेलं आहे। अर्थात कारण आपण जर बघितलं तर एकतर 20 वर्षे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले नव्हते। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या भेटीगाठी होतात आणि त्यांच्या भेटी झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक असतील किंवा मग मनसे आणि मनसेचे जे मनसैनिक आहेत आणि ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत, त्यांच्यामधली जी प्रतिक्रिया आहे, म्हणजे मुंबईमधनं दोन्ही पक्षाला जो प्रतिसाद मिळतोय, जी प्रतिक्रिया येते, जी सकारात्मक प्रतिक्रिया बघता ठाकरे बंधूंमधला जो दुरावा होता तो अर्थात कमी होताना पाहायला मिळतोय आणि यांची जी पावलं आहे ती युतीच्या दिशेने पडताना आपल्याला पाहायला मिळतात। आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे। अगदी सीमा, दोन्ही ठाकरे बंधू अगदी धन्यवाद सीमा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।